नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच की भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी 241 जागा निघाल्या आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच परीक्षेचे स्वरूप आणि परीक्षा कोण घेणार आहे याबद्दल सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही आता बघू शकता की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्याकडून जे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की पोस्ट आहे ज्युनियर कोर्ट ऑफ असिस्टंट. आणि याची जे बेसिक पे सॅलरी जर बघितली आपण तर 35,400 दाखवली गेली आहे. आणि जे टोटल जर तुम्ही सॅलरी बघितली म्हणजेच की HRA, होम अलाउन्स सगळं काही ऍड केल्यानंतर तुमची सॅलरी बनणार आहे 72,040 एवढी बनणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी खूप छान अशी सॅलरी तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर बघा, एसेन्शियल क्वालिफिकेशन बद्दल बघूया, म्हणजेच की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे यासाठी. तर बघू शकता तुम्ही बॅचलर डिग्री यांनी मागितलेली आहे. त्यासोबतच बघा, तुमची इंग्लिश टायपिंग असणं गरजेचे आहे, जे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर बघा, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन. बघा, या 3 बाबी ज्या आहेत तुम्हाला इथे दिसून येणार आहे, हे शैक्षणिक पात्रतामध्ये लागणार आहे. आता बॅचलर डिग्री तुमची कोणत्या पण युनिव्हर्सिटीमधून आणि कोणत्या पण फील्डमधून झालेली असली तरी तुम्ही पात्र आहात या भरतीसाठी. त्यासोबतच बघा, तुमची इंग्लिश टायपिंग असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरच्या टाईमला लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, एज रिक्वायरमेंट इथे दिसून येणार आहे, जे की 18 इयर अँड अबव्ह 30 इयर एवढं दिलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया की काय दिलेलं आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजेच की बघा, पेपरची जे लेवल आहे आणि पेपरमध्ये काय काय विचारलं जाणार आहे त्याबद्दल बघूया. तर सर्वात आधी जर बघितलं आपण, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर विथ मल्टिपल चॉईस आन्सर containing 100 question consisting of 50 general English question including comprehension, 25 general aptitude question and 25 जनरल नॉलेज क्वेश्चन. तर तुम्ही बघू शकता की ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन पेपर असणार आहे, जे की टोटल पेपर जे 100 मार्काचा असणार आहे. आणि जनरल इंग्लिश क्वेश्चन जे 50 मार्कासाठी येणार आहे. आणि जनरल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन 25 आणि जनरल नॉलेजचे 25. आणि टाइम ड्युरेशन जे आहे 2 घंटेसाठी दिलेलं आहे. त्यानंतर बघा, ऑब्जेक्टिव्ह टाइप कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट हे जे राहणार आहे, जे की 25 मार्कासाठी राहणार आहे, यामध्येच येणार आहे. त्यानंतर बघा, सेकंड जो पार्ट आहे तुमचा जो राहणार आहे, टायपिंग राहणार आहे, इंग्लिश टेस्ट ऑन कॉम्प्युटर विथ मिनिमम स्पीड 35 वर्ड पर मिनिट. आणि जे मिस्टेक जे आहे तुमची 3% जे आहे ते ऍक्सेप्ट केल्या जाणार आहे, जे की 10 मिनिटाची टाइम ड्युरेशन तुम्हाला दिलेलं आहे. 4 नंबरला दिलेला आहे की डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इन इंग्लिश लँग्वेज, म्हणजेच की डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट राहणार आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि टाइम ड्युरेशन तुम्हाला दिलेलं आहे 2 घंट्याचा. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आणखी यांनी काय पॉईंट जे आहे तुम्हाला दिलेले आहे. यामध्ये दिलेलं आहे की द टेस्ट विल बी कंडक्ट ॲट 128 टेस्ट सेंटर्स इन 28 स्टेट्स. म्हणजे बघा, 128 तुमचे टेस्ट सेंटर राहणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते सेंटर राहणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा, याची जी एक्झाम आहे ते TCS कंडक्ट करणार आहे. आणि याची जे नोकरीचे ठिकाण असणार आहे दिल्ली असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा, जे जनरल OBC कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जे 1000 रुपये फी आहे. आणि जे SC ST एक्स सर्व्हिसमॅन, डिफरंटली एबल फ्रीडम फायटर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 250 रुपये फी चार्जेस केलेली आहे. आणि जे सुप्रीम कोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे sci.gov.in ही आहे, यावरती जाऊन तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. त्यासोबतच बघा, याची जे स्टार्ट डेट आहे म्हणजेच की 5/2/2025 या तारखेपासून जे आहे तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट जी आहे तुमची 8/3/2025 एवढी आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर जाऊन तुम्ही लगेच फॉर्म भरून घ्या, ज्यांची कोणाची डिग्री झालेली असेल त्यांनी. त्यासोबतच बघा, जे एक्झाम सेंटर राहणार आहे ते आपण बघूया की कोणते जे एक्झाम सेंटर महाराष्ट्रामध्ये यांनी दिलेले आहे. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येणार की 111 पासून जे आहे महाराष्ट्रातील सेंटर तुम्हाला 120 पर्यंत दिसून येणार आहे, जे की अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई हे तुम्ही बघू शकता. याची जी संपूर्ण ही PDF आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, जाऊन तुम्ही तिथून जॉईन होऊन जा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी असे अपडेट मिळत राहतील. आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.